आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम युगपुरुष काय? आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते. मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती? ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं, पण ते युगपुरुष होते. याचं कारण त्यांना हे माहिती होतं की जोपर्यंत असुरी शक्ती संपवण्याकरता समाजातलं पौरुष मी जागृत करणार नाही, समाजातला जो सगळ्यात कमजोर व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही शक्ती मी तयार करणार आहे की रावणाची शक्ती किती मोठी असली तरी ती अधर्माची शक्ती आहे आणि अधर्माच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. अशा प्रकारचं पौरुष हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत तयार केलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित केलं, त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यांच्या भरोशावर जगातली सगळ्यात मोठी शक्ती जी अधर्मी शक्ती होती त्या शक्तीचा निपात केला. आणि म्हणूनच एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम हे आमच्याकरता युगपुरुष आहेत. तसेच छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं, ज्यांनी कधी लढण्याचा विचारही केला नव्हता. अशा लोकांना एकत्रित केलं. शेतकरी असतील, शेतमजूर असतील, 12 बलुतेदार असतील, अलुतेदार असतील, छोटे छोटे लोक हे सगळे एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष त्या ठिकाणी निर्माण केलं. त्यांच्यात विजिगीषू वृत्ती तयार केली आणि त्यांच्यामध्ये या गोष्टीचं बीजारोपण केलं की आपल्याला राजाकरता लढायचं नाही, सिंहासनाकरता लढायचं नाही आहे, आपल्याला देव, देश आणि धर्माकरता लढायचं आहे. आणि देव, देश आणि धर्माची लढाई हे मावळे अशा प्रकारे लढले की लाखाच्या फौजा खानाच्या यायच्या आणि 5000 मावळे त्या लाखाच्या फौजांना त्या ठिकाणी परास्त करून टाकायचे. हे जे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्यातूनच पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी यांच्यापासनं तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले आणि त्या ठिकाणी अफगाणिस्तानापर्यंत संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने या ठिकाणी लागला.